तुमच्या प्रगतीची बातमी ऐकून ज्यांना आनंद होण्याऐवजी पोटात दुखायला लागतं ना, समजून जा ती तुमची जळकी भावकी आहे. आणि बाहेरच्या शत्रूशी लढणं सोपं असतं, कारण तो समोरून वार करतो. पण स्वतःच्याच रक्ताची माणसं जेव्हा तुमच्या यशात फेंद्या पाडतात ना, तेव्हा मन जास्त दुखवतं. आज आपण या लोकांपासून स्वतःची प्रगती आणि मानसिक शांती कशी जपायची याचा विजयाचा मंत्र पाहणार आहोत. मित्रांनो, आयुष्य म्हणजे एक प्रवास आणि मी नीतू ओळख स्वतःची मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता ही जळजळ का असते बरं? भावकीत जळण्याचे सर्वात मोठं कारण म्हणजे समानता. तुम्ही त्यांच्याच घरातले, त्यांच्यासारखेच असतात आणि जेव्हा तुम्ही त्यांच्यापेक्षा 2 पावलं पुढं जाता ना, तेव्हा त्यांना स्वतःच्या अपयशाची जाणीव होते. तुमची नवीन गाडी, तुमचं नवीन घर त्यांना आरसा दाखवतं की त्यांनी आयुष्यभर काय केलं नाही. त्यांची जळजळ ही तुमच्याबद्दल नसते, त्यांच्या स्वतःच्या कमतरतेबद्दल असते. ते तुमच्यावर नाही तर स्वतःच्या नशिबावर जळत असतात. आणि जळक्या लोकांची ना बोलतानाही पण नीट बोलणार नाही बरं का. छान झालं तुझं काम, पण माझ्या ओळखीतल्या एकाने एक हेच यापेक्षा स्वस्त केलं असतं. म्हणजे कौतुक करताना सुद्धा त्यात उणीव काढणं हे यांचं पहिलं लक्षण असतं. म्हणजे गोड विष राहतं. आणि दुसरं म्हणजे ना, नशिबाला टॅग लावून देऊन मोकळे होतात. म्हणजे तुमचं कष्ट त्यांना कधीच दिसत नाही. ते फक्त एवढंच म्हणतात त्यांचं काय नशिबाने मिळालं सगळं. आणि तिसरं म्हणजे ना, माहितीची सारखं त्यांना कुठून तरी माहिती मिळावं असं राहतं. म्हणजे एक माहितीची भूकच असते त्यांना. म्हणजे पगार किती, घर कितीला, हप्ते किती हे प्रश्न काळजीपोटी नसतात त्यांचे. तुमची ताकद मोजण्यासाठी असतात हे त्यांच्या मनात पडलेले प्रश्न. आता त्यासाठी काय करायला पाहिजे बरं? जोपर्यंत तुमचं 100% पूर्ण काम होत नाही ना, तोपर्यंत आहे ना भावकीत गाजावाजा करायचाच नाही. गुप्तता, प्रायव्हसी ठेवायची. आणि तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे हे. आणि प्रत्येक टोमण्याला उत्तर द्यायचं नाही. तुमचं शांत राहणं त्यांना जास्त अस्वस्थ करतं. आणि तुम्ही जितके शांत राहाल तितके ते जास्त जळतील. आणि तुमचे सुखाचे क्षण आहे ना स्टेटसवर टाकताना विचार करायचा. ज्यांना तुमचं सुख बघवत नाही त्यांना ते का दाखवायचं? तुमचा विजय हेच त्यांचं उत्तर आहे. वाघ जेव्हा चालीने आपल्या चालीने चालतो ना, तेव्हा मागे कुत्री किती भुंकतात याकडे तो लक्ष देत नाही. तुमचं यश इतकं मोठं करा की त्यांच्या जळण्याला अंत उरणार नाही. खरं म्हणजे हेच सर्वात मोठं कोपरखिळी असते. त्यांच्या विखारी शब्दांना आहे ना खत म्हणून वापरा. तुमचं स्वतःचं साम्राज्य उभा करा. लक्षात ठेवा, झाड जेव्हा आहे ना फळांनी लादलेलं असतं ना, तेव्हाच लोक त्यावर दगड मारतात. लोक तुमच्यावर जळतात याचा अर्थ तुम्ही त्यांच्यापेक्षा खूप पुढं आहेत. आजपासून अशा लोकांसाठी दुःख होणं सोडा आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि पाहत राहा ओळख स्वतःची.